नमस्कार. मालिकेच्या महा एपिसोडच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की सायली आणि अर्जुन दोघं एकत्र कशा पद्धतीने येणार आहेत. त्याचबरोबर प्रियाने जो काही गोंधळ घातलेला आहे तो तिच्याच अंगलट येणार आहे हे आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. म्हणजेच प्रियाचा डाव हा तिच्यावरच उलटत जो तिने होम करण्याचं ठरवलेलं असतं तो होम प्रतिमा कोणत्या सत्याचा उलगडा करणार हे आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर अर्जुन आणि चैतन्य दोघंही निघालेले असतात. त्यांना काहीही करून लवकरात लवकर बसस्टँडला पोहोचायचं असतं. चैतन्याला तर इतकी भीती वाटत असते कारण जे काही घडत असतं ते खूपच विचित्र असतं. कारण अर्जुन ज्या पद्धतीने गाडी चालवत असतो, ज्या पद्धतीने त्याचं गाडी चालवणं चालू असतं त्यामुळं इकडे चैतन्याला खूप मोठा धक्का बसत असतो. अर्जुन ज्या पद्धतीने गाडी चालवत आहे त्या ह्याने चैतन्याला वाटत असतं की आपण काही जिवंत राहणार नाही असं चैतन्याला वाटत असतं. त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं की इकडे बसस्टँडला कुसुमताई वाट बघत असते. कुसुमताई म्हणत असते की मी अर्जुनला सांगितलेलं होतं परंतु अजूनही अर्जुन का पोचलेला नाही, म्हणजे मला कळतच नाही की नक्की काय झालेलं आहे. अर्जुनला मी निरोप दिला होता मग अर्जुन का येत नाही आहे. काही झालं तरी अर्जुन आणि सायलीची भेट होणं खूप गरजेचं आहे असं कुसुमताई म्हणत असते. आणि त्यासाठी कुसुमताई तिथे वाट बघत असते. अगदी तीही त्या वाटेवर डोळे लावून असते. तर इकडे चैतन्य अर्जुनला म्हणतो काय झालं. अर्जुन म्हणतो की गाडीचा टायर पंक्चर झाला आहे. आता काय करायचं. अर्जुन म्हणतो की मला काही करून मिसेस सायलींच्याकडे पोहोचणं गरजेचं आहे. हे अर्जुन बोलत असतो तेव्हा चैतन्य म्हणत असतो काळजी करू नको अर्जुन, काहीतरी मार्ग निघेल, आपण बघूया काय करता येईल. अर्जुन पॅनिक होत असतो पण चैतन्य प्रत्येक वेळेस त्याला शांत करत असतो. आणि चैतन्य अर्जुनला सांगत असतो की काळजी करू नको, सगळ्या गोष्टी व्यवस्थित होणार आहे. इकडे कुसुमताई बाहेर येऊन पाहत असते. ती म्हणत असते मी फोन करू का अर्जुनला. पण पुन्हा तिच्या लक्षात येतं जर मी फोन केला तर सायलीला संशय येईल असं ती विचार करते आणि म्हणू लागते की नाही नको, मी फोन केला तर उगीच सायलीला संशय येईल म्हणून ती फोन करत नाही. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की ज्या गोष्टी घडत असतात त्या इतक्या विचित्र असतात की कळतही नसतं की कशा पद्धतीनं त्या फेस करायच्या आहेत. अर्जुन आणि चैतन्य बिचारे इकडे आता पोहोचायचं कसं या गोष्टीचा विचार करत असतात. तर सायलीला मात्र तिच्या डोळ्यासमोरून अर्जुनसोबतच्या आठवणी काही जात नसतात. तिला खूप वाईट वाटत असतं की आपण अर्जुन सरांना सोडून चाललेलो आहे. मग अर्जुन आणि सायली दोघंही फिरायला गेलेले असतात. त्यावेळेचा प्रसंग आहे अर्जुन सायलीच्या डोळ्यासमोर येत असतो. त्यावेळेस जे घडलेलं असतं ते ती बोलत असते. त्याचबरोबर तिचा जीव अर्जुनने कशा पद्धतीने वाचवलेला असतो, अर्जुनने कशा पद्धतीनं तिला सावरलेलं असतं तो क्षण तिच्या डोळ्याच्या समोर आलेला असतो. तर इकडे अर्जुन आणि सायली एकमेकांच्या सोबत जे वेळ घालवलेले आहेत, चांगल्या ज्या आठवणी आहेत त्या सायलीच्या डोळ्यासमोर येत असतात. सायलीला मात्र वाईट वाटत असतं आपण अर्जुन सरांना सोडून चाललेलो आहे. ही गोष्ट काही केल्या सायलीला सहनच होत नसते. सायलीला त्रास होत असतो. सायलीला कळतच नसतं की या सगळ्यातून मार्ग कसा काढायचा आहे, या सगळ्यातून आपण बाहेर कसं पडणार आहोत हे सायलीच्या लक्षात येत नसतं. त्याचबरोबर इकडे हा प्रसंग सायलीला आठवतो ज्या दिवशी कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सत्य घरी सगळ्यांना कळलेलं होतं. त्यावेळेस रविराज सगळ्यांना म्हणालेला असतो या दोघांनी स्वार्थापोटी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलेलं आहे. अर्जुनने मधुभाऊंना सोडवावं, या बदल्यात सायली 1 वर्ष अर्जुनची बायको म्हणून राहणार आहे. आणि इतक्या घाणेरड्या पद्धतीने रविराजने कॉन्ट्रॅक्ट मॅरेज म्हणजे काय हे एक्सप्लेन केलेलं असतं. पण त्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजमध्ये अर्जुन सायलीने ज्या अटी टाकलेल्या असतात त्या अटी मात्र त्यांना दिसलेल्या नसतात. आणि हे जेव्हा घडलेलं असतं तेव्हा मधुभाऊंना इकडे पुन्हाजी म्हणालेली असते की जर तुमच्यात थोडासा जरी काही गुण असताना तर तुमच्या लेकीने हा असला घाणेरडा विचार केला नसता. तिने हे माझ्या मुलाबरोबर 1 वर्ष राहण्याचं कॉन्ट्रॅक्ट केलं नसतं. आणि सायलीच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहू लागतात. सायलीला खूप वाईट वाटत असतं कारण आपल्यामुळे आपल्या मधुभाऊंना बोलणे खावी लागलेली आहेत. आणि त्याचवेळी मधुभाऊ म्हणालेले असतात तू मला जिवंत कशाला ठेवलंस, त्यापेक्षा तू मला मारून टाकायला पाहिजे होतं, तू मला जिवंत ठेवलंस कशाला असं म्हणत मधुभाऊ मात्र तिच्यावरती चिडलेले असतात. आणि मधुभाऊ ज्या पद्धतीने रिॲक्ट झालेले असतात ते खूपच विचित्र असतं. त्याचबरोबर आपल्याला
सायली मात्र रडत असते, कारण कल्पना तिला म्हणालेली असते की आता तुला बाहेर काढण्याची वेळ आलेली आहे, तू या घरामध्ये राहू शकत नाही. आणि मग सायलीला कल्पनाने खेचत बाहेर आणलेलं असतं आणि त्याचबरोबर अर्जुनही तिच्यासोबत आलेला असतो. अर्जुनही सायलीला आधार देत असतो. त्याचवेळी मधुभाऊ सायलीला म्हणालेले असतात घरी गेल्यानंतर, हे जे मंगळसूत्र गळ्यात घालून फिरते ते खोटं आहे, कारण तुमचं लग्नच खरं नाही, हे मधुभाऊ बोललेले असतात. आणि त्यांनी सायलीचं मंगळसूत्र हे तोडलेलं असतं. हे सगळं सायलीला आठवत असतं. इकडे अर्जुन पॅनिक झालेला असतो. त्याला कळत नसतं की आता कशा पद्धतीने आपण पोहोचायचं आहे, काय करावं लागणार आहे, हे अर्जुनच्या लक्षात येत नसतं. त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं की इकडे कुसुमताई मात्र वाट बघत असते की अजूनही का पोहोचू शकत नाही, अजूनही का नाही पोचलेला अर्जुन यायला हवा आहे, असं कुसुमताईला वाटत असतं. म्हणून कुसुमताई वाट बघत आहे, कारण अर्जुन येणं गरजेचं आहे, अर्जुन सायलीसोबत असणं गरजेचं आहे असं तिला वाटत असतं. इकडे आता होम चालू असतो. सगळेजण तिथे बसलेले असतात. पूजा सुरू आहे. सगळ्यांना असं वाटत आहे की ही जी पूजा आहे ती व्यवस्थित झाली पाहिजे, कारण अर्जुन त्या पूजेतून निघून गेलेला असतो. सगळेजण खुश असतात. ठीक आहे, ही पूजा करत आहोत, यामुळं तरी आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात काहीतरी आनंदाचं घडेल असं सगळ्यांना वाटत असतं. म्हणून सगळेजण तिथे बसलेले आहेत. प्रियाच्या मात्र वेगळीच नाटकं सुरू असतात. तिला असं दाखवून द्यायचं असतं की मी सुभेदारांच्या कुटुंबासाठी खूप चांगली आहे, माझ्यामुळंच गोष्टी खूप चांगल्या पद्धतीनं घडणार आहेत, हे मात्र तिला दाखवायचं असतं. म्हणून तिने हे सगळं नाटक रचलेलं असतं. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की प्रतिमाला मात्र आता त्रास होऊ लागलेला असतो. प्रतिमाला तिथे सहन होत नसतं. तो जो आग आहे ती आग तिला जाणवत असते आणि तिला आग बघितल्यामुळं तिथे भीती वाटायला लागलेली असते. तिला कळत नसतं की आपल्याला नक्की काय होतं आहे, आपण काय काय तिथे फेस करत आहोत, या गोष्टीचा विचार ती करत असते. तिला कळतच नाही की आता काय करायचं. ती घाबरायला लागलेली असते. तिची भीती वाढत चाललेली असते. आणि त्याचबरोबर इथे सर्वजण आहेत आणि सगळ्यांना असं वाटत आहे की ठीक आहे, म्हणजे आता ही जी पूजा आहे ती तरी व्यवस्थित होते ना, हे सगळ्यांना तिथे वाटत असतं. म्हणून सगळेजण त्या पूजेसाठी तिथे बसलेले असतात, कारण आत्ता आपण ही पूजा केली तर आपल्या घरामध्ये आनंदाचा क्षण येईल असं त्यांना वाटत असतं. आणि प्रियाने त्याच पद्धतीने सगळ्यांना सांगितलेलं असतं आणि आपण होम करूया, म्हणजे सगळ्यांना बरं वाटेल, आपल्या घरातली निगेटिव्हिटी कमी होईल असं तिनं सांगितलेलं असतं. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की प्रतिमाला आता महिपतचा चेहरा दिसू लागलेला असतो. ज्यावेळेस त्यांचा अपघात झालेला असतो त्यावेळेस तिला आठवत असतं की जो महिपत आहे त्याने तिला म्हणालेला असतो की मी तुला वर पाठवतो, ये वर काढायचं आहे ना तुला, पण कायमचंच वर पाठवणार आहे. प्रतिमाला मात्र बिचारीला माहिती नसतं की महिपत हा तोच आहे ज्याने त्यांच्या गाडीचा अपघात घडवलेला आहे. प्रतिमा मात्र त्याच्याकडे मदत मागत असते आणि मदतीचा हात प्रतिमाने पुढे करावा त्याने असं तिला वाटत असतं. म्हणून तर तिने त्याच्याशी तिथं बोलत असते, त्याला सांगत असते. पण घडत मात्र वेगळंच असतं, कारण काही झालं तरी तो महिपत हा प्रतिमाला वाचवण्यासाठी तिथं आलेला नसतो, तर प्रतिमाला संपवण्यासाठी तिथं आलेला असतो. आणि त्याचमुळं त्रास झालेला असतो तो प्रतिमाला, कारण प्रतिमाच्या तोंडावर त्याने जळक्या लाकडाने मारलेलं असतं. इकडं अर्जुन आणि चैतन्य रस्त्यावरती थांबलेले असतात आणि एक टू व्हीलरवाला येतो. तेव्हा अर्जुन त्या टू व्हीलरवाल्याला सांगू लागतो की मला खूप अर्जंट आहे, कुर्ला स्टेशनला जायचं आहे, प्लीज मला गाडी द्याल का, तुम्ही मला सोडाल का. तेव्हा तो म्हणतो की हो चला. आणि अर्जुन मग गाडीची चावी घेतो आणि त्या व्यक्तीला म्हणू लागतो की मी गाडी चालवतो. इकडे कुसुमताई म्हणत असते की अर्जुन यायला पाहिजे, मी त्याला कळवलं तर होतं, पण अर्जुन का येत नाही, हा प्रश्न मात्र कुसुमताईला पडलेला असतो. कुसुमताईच्या डोक्यातून ते विचार काही जात नसतात. अर्जुन पोहोचला पाहिजे, जाण्याआधी अर्जुन आणि सायलीची भेट होणं गरजेचं आहे असं कुसुमताईचं म्हणणं असतं. इकडे सायली मात्र शांतपणे पडलेली असते. कुसुमताई सायलीकडे पाहत असते. सायलीची अवस्था तिला बघवत नसते. तिचं असं म्हणणं असतं की सायलीला या सगळ्यातून बाहेर काढायचं असेल तर अर्जुन आणि सायली एकत्र येणं गरजेचं आहे आणि त्यासाठी कुसुमताई आता प्रयत्न करत असते. इकडे सगळेजण होम करत आहेत, पूजा सुरू आहे, गुरुजी तिथं आलेले आहेत आणि प्रतिमाला त्रास होऊ लागलेला असतो.
प्रतिमाकडे मात्र कोणाचं लक्ष नसतं. प्रतिमाला खूप भीती वाटायला लागलेली असते. प्रतिमा स्वतःची भीती कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत असते, पण तिला काही ती भीती कंट्रोल होत नसते. तिला त्रास होऊ लागलेला असतो. तिला जाणवत असतं की ती व्यक्ती आता आपल्या जवळ येऊ लागलेली आहे, आपल्या अंगावरती ती व्यक्ती वार करणार आहे. ही भीती तिच्या मनात असते आणि ते तिला जाणवत असतं. प्रिया पण इथे पूजा करण्यात मग्न असते. जणू काही प्रियाला ही पूजा करून खूप आनंद मिळणार आहे अशा पद्धतीने तिने तिची नाटकं सुरू केलेली असतात. त्याच वेळी आपल्याला पाहायला मिळतं की इकडे प्रतिमाची अवस्था बिकट होऊ लागलेली असते. तिला जाणवत असतं, तिला महिपत म्हणत असतो की चल, तुला आता कायमचं संपवणार आहे, तुला आता ढगात पाठवणार आहे, तुला वर पाठवण्याची वेळ आलेली आहे, तुला असा मी सोडत नसतो, चल असं म्हणालेला असतो. आणि प्रतिमा कानावरती हात ठेवू लागते. तिच्या मनातली भीती मात्र वाढत असते. सगळेजण पूजा करण्यात मग्न असतात. प्रतिमाकडे मात्र कोणाचं लक्ष नसतं, कारण सगळ्यांना असं वाटत असतं की ही जर पूजा आपण केली तर घरातली आपल्या शांतता परत येणार आहे आणि सगळेजण आनंदात राहणार आहेत. आपल्या कुटुंबावर आलेलं संकट आहे ते संकट जाणार आहे असं सगळ्यांना वाटत असतं. आणि तेवढ्यातच प्रतिमा जोरात किंचाळते आणि प्रतिमाच्या या किंचाळण्यामुळे सगळ्यांना धक्का बसतो. सगळेजण पाहू लागतात आणि प्रतिमा का ओरडते. प्रतिमा घाबरलेली असते. ती ओरडत असते, ती बडबडत असते, ती म्हणत असते की बास बास, नाही नाही, एवढंच ती बोलत असते. आणि मग सगळेजण तिच्याकडे पाहू लागतात. अचानक असं काय झालं म्हणून प्रतिमा अशी ओरडत आहे, हा प्रश्न तिथे सगळ्यांनाच पडलेला असतो. सगळेजण प्रतिमाकडे पाहत आहेत. त्यांना कळत नाहीये की आता ह्या प्रतिमाला नक्की काय झालेलं आहे, ही अशा पद्धतीनं रिॲक्ट का होत आहे, म्हणून सगळेजण पाहत असतात. पण प्रियाच्या मात्र लक्षात येतं. प्रतिमाला स्पष्ट असा चेहरा दिसत असतो, तो म्हणजे महिपतचा. आणि अग्नीला बघून इथे प्रतिमा घाबरलेली आहे ही गोष्ट प्रियाच्या लक्षात येते. आणि प्रतिमा का घाबरलेली आहे हे पण प्रियाला चांगलंच माहिती असतं, कारण इथे प्रतिमाला स्पष्टपणे महिपत दिसत असतो आणि प्रतिमा ओरडायला सुरुवात करते. प्रतिमा तिथे सांगत असते की तो येतोय, तो येतोय. सगळ्यांना कळतच नाहीये की प्रतिमा नक्की काय बोलते, ती कुणाबद्दल बोलते. हे सगळेजण तिथे विचार करू लागलेले असतात. आणि त्याचबरोबर इकडे तर ही सगळं जे चालू असतं आणि त्यावेळेस सगळे धावत आता प्रतिमाकडे जातात. नक्की प्रतिमाला काय झालेलं आहे. चैतन्य मात्र धावतच प्रतिमाकडे गेलेला असतो. तो विचारत असतो, प्रतिमात्या तुला काय होतंय, प्रतिमात्या तुला काय होतंय, तो विचारू लागतो. आणि मग कल्पना लगेचच प्रतिमाला पाणी देते आणि सगळेजण प्रतिमाकडे असतात. प्रतिमाला समजवत असतात, इथे कोणी नाही आहे, तू काळजी करू नकोस, इथे कोणी नाही आहे. गुरुनाथजी म्हणत असते की काय झालं माझ्या प्रतिमाला. गुरुनाथजीला कळतच नाही की काय झालेलं आहे, प्रतिमा अशा पद्धतीनं का रिॲक्ट होतीये हे तिला कळतच नसतं. आणि इकडे कल्पना त्याचबरोबर अस्मिता, अश्विन, प्रिया सर्वजण तिथे असतात. कल्पना म्हणते की अगं काळजी करू नकोस. मग अश्विन लगेचच येतो आणि तिथे प्रतिमाचं पल्स चेक करू लागतो आणि तो म्हणत असतो की एन्झायटी, खूप मोठी एन्झायटी आहे प्रतिमात्याला, त्यामुळे हे सगळं घडत आहे. नक्की काय झालेलं आहे. मग सगळेजण विचारू लागतात की कसली एन्झायटी. त्यावेळेस अश्विन म्हणतो ते आपण सांगू शकणार नाही. मग कल्पना म्हणते की तन्वीचं प्रतिमाला आमच्या रूममध्ये घेऊन जाऊया, तिथे गेल्यानंतर तिला छान वाटेल असं म्हणत त्या दोघीजणीही प्रतिमाला आता कल्पनाच्या रूममध्ये घेऊन जाऊ लागतात. प्रतिमाला मात्र चांगलीच भीती वाटत असते. तिला कळतच नसतं की काय होत आहे. आणि त्याचवेळी त्या आगीकडे पाहून इकडे प्रतिमा म्हणत असते की तो येतोय, तो आलाय, तो आलाय, मला वाचवा, एवढंच ती बोलत असते. आणि त्याचवेळी पूर्णाजी म्हणत असते की झालं, म्हणजे आज आपण होम करायचं ठरवलेलं होतं आणि अर्जुन तो डावलून गेलेला आहे, म्हणून हे सगळं झालेलं आहे. अर्जुनला आपली कदरच नाही. आज माझ्या प्रतिमावरती हे संकट आलेलं आहे, याला फक्त आणि फक्त अर्जुन जबाबदार आहे असं सगळेजण तिथं म्हणू लागतात. आणि हे सगळं त्या मुलीमुळं होत आहे आणि या सगळ्याला जबाबदार ती मुलगी आहे. ती मुलगी माझ्या अर्जुनच्या आयुष्यात आलेली आहे, म्हणून इतके वाईट प्रसंग माझ्या अर्जुनच्या आयुष्यात येत आहेत असं सगळ्यांचं म्हणणं असतं. आणि आता प्रतिमाला घेऊन इकडे तन्वी म्हणजे प्रिया ही कल्पनाच्या रूममध्ये निघालेली असते. प्रतिमा मात्र घाबरलेली असते. तिला कळत नसतं की या सगळ्यातून आता कसा मार्ग काढायचा आहे, या सगळ्यातून कशा पद्धतीनं बाहेर पडायचं आहे, या गोष्टी मात्र प्रतिमाला कळतच नसतात. पण प्रियाची मात्र पुरती वाट लागलेली असते, कारण तिने हा होम केलेला असतो, तो वेगळ्याच गोष्टीसाठी केलेला असतो आणि ती याच्यामध्ये पूर्णपणे अडकलेली असते. तिला कळलेलंही नसतं की आपण कोणत्या कोणत्या गोष्टी फेस केलेल्या होत्या
आणि आपल्या अंगलट काय येणार आहे. आणि हे सगळं तिच्याच अंगलट आलेलं असतं. तिने हा होम केलेला होता एकाच कारणासाठी आणि हा डाव तिच्यावरच उलटत तिच्या अंगलट आल्यामुळं तिची मात्र आता वाटच लागलेली असते. तर इकडे प्रतिमाला घेऊन आता कल्पना आणि प्रिया दोघेही रूमकडे निघालेले असतात. चैतन्य समजवत असतो, प्रतिमा त्या काळजी करू नको, काही होणार नाही, आपण सगळेजण इथेच आहोत, तू कोणत्याही गोष्टीची काळजी करू नको आणि भीती तर मुळातच बाळगू नको, कारण आपण सगळेजण इथे आहोत, तुला घाबरायची काहीही गरज नाही, हे सगळं सांगितलेलं असतं. आणि इकडे प्रतिमाची भीती वाढत असते. प्रतिमाला कळत नसतं की ह्या सगळ्यातून बाहेर कसं पडायचं आहे आणि प्रतिमा खूप घाबरलेली असते. त्याचवेळी प्रतिमाला घेऊन आता त्या निघालेल्या असतात. तन्वीची मात्र आता वाट लागलेली असते. तिला कळायचंच बंद झालेलं असतं की आता मी काय करू, कारण काहीही झालं तरीही हिला काय आठवलेलं आहे हे तिला चांगलंच माहिती आहे. तिला लक्षात आलेलं आहे की तिला आता महिपत आठवलेला आहे, म्हणजे तिच्या चेहऱ्यावरती ज्याने वार केलेला होता तो महिपत आता या प्रतिमाच्या डोळ्यासमोर येत आहे. म्हणूनच ही प्रतिमा अशा पद्धतीनं रिॲक्ट झालेली आहे हे प्रियाच्या चांगलंच लक्षात आलेलं असतं आणि प्रियाची घाबरगुंडी उडालेली असते. पूर्णाजी म्हणत असते की माझ्या प्रतिमावरती अर्जुनमुळे हे संकट आलेलं आहे, या सगळ्याला अर्जुन जबाबदार आहे आणि हे सगळं जे काय झालेलं आहे ते फक्त आणि फक्त अर्जुनमुळंच घडत आहे. या गोष्टी अशा पद्धतीनं होत असतात. अस्मिता म्हणत असते म्हणजे अर्जुन तो रागाने निघून गेला, पण इकडे प्रतिमा त्याची अवस्था मात्र वाईट झालेली आहे आणि या सगळ्याला फक्त आणि फक्त अर्जुनच जबाबदार आहे असं तीही बोलत असते. इकडे सायली आणि कुसुमताई स्टँडवरती असतात. कुसुमताई वाट बघत असते की अजूनपर्यंत का अर्जुन आलेला नाही. तेवढ्यात ती पाण्याची बॉटल चेक करते. बॉटलमधलं पाणी संपलेलं असतं म्हणून ती पाणी आणण्यासाठी जाते. सायली तिथंच असते. सायलीच्या डोळ्यातून पाणी येत असतं, कारण आज ती अर्जुनला सोडून जाणार असते. अर्जुनला ती पुन्हा कधी भेटेल काहीही माहिती नसतं आणि हे अर्जुनला सोडून ती निघणार आहे या गोष्टीचं तिला खूपच वाईट वाटत असतं, कारण अर्जुनला आपण सांगितलेलंही नाही, अर्जुनबरोबर आपण ही गोष्ट शेअरही केलेली नाही आणि अर्जुनला कळणार तरी कसं असं तिला वाटत असतं. इकडे अर्जुन मात्र एका माणसाची टू व्हीलर घेऊन त्या टू व्हीलरवरती तो यायला निघालेला असतो आणि इकडे अर्जुन ज्या क्षणी स्टँडला गाडी थांबवतो त्या क्षणी सायलीला जाणवतं की अर्जुन हा आलेला आहे. म्हणजे सायलीचं मन तिला सांगत असतं की अर्जुन तिला असं एकटं सोडून जाणार नाही, अर्जुन हा तिच्यापर्यंत पोहोचणार. ही गोष्ट सायलीच्या मनाने तिला सांगितलेली असते. म्हणून सायली उठून आता पाहू लागते नक्की अर्जुन आलाय का हे ती पाहण्यासाठी, हे शोधण्यासाठी ती तिथून बाहेर पडते. अर्जुनने गाडी पार्क केलेली असते, डोक्याचं हेल्मेट काढलेलं असतं आणि अर्जुन हा आता धावतच निघालेला असतो. अर्जुनला आता काही करून सायलीला थांबवायचं असतं. सायली कोणत्या बसमध्ये बसलेली आहे, सायलीपर्यंत आपण कसं पोहोचायचं हा प्रश्न अर्जुनच्या पुढे असतो. म्हणून अर्जुन त्यासाठी सायलीकडे तिथे धावत निघालेला असतो. सगळीकडे तो तिला शोधत असतो. काहीही झालं तरीही सायलीला भेटणं गरजेचं आहे हे अर्जुनच्या लक्षात आलेलं असतं, म्हणूनच तो तिला शोधत असतो. त्याचवेळी सायलीला पण छान वाटत असतं. सायलीचा चेहरा खुललेला असतो आणि सायली पण अर्जुन म्हणत ती आता बाहेर तिकडे निघालेली असते. ती पण अर्जुनला शोधत असते. तिला अर्जुनकडे जायचं असतं आणि अर्जुनबरोबर तिला आपल्या मनातील भावना शेअर करायच्या असतात. त्यासाठीच तिने अर्जुनकडे निघालेली असते. सायली मात्र अर्जुनला शोधत आहे. तिलाही जाणवत आहे की अर्जुन माझ्या जवळपास आहे, अर्जुन आलेला आहे, ही गोष्ट तिलाही जाणवत असते आणि त्याचबरोबर अर्जुन म्हणत ती निघालेली असते आणि त्याचवेळी अर्जुन बसस्टँडमध्ये पोहोचलेला असतो आणि सायली ज्या ठिकाणी बसलेली असते त्या ठिकाणी अर्जुन पोहोचलेला असतो. पण घडतं मात्र वेगळंच. अर्जुन निघालेला आहे आणि अर्जुन आणि सायली यांची चुकामुक होते. सायली ज्या ठिकाणी बसलेली असते अर्जुन तिथं पोहोचलेला असतो आणि नेमकी सायलीच तिथून उठून गायब झालेली असते. अर्जुनला शोधत ती बाहेर पडलेली असते आणि अर्जुन इकडे सायलीला शोधत तिकडे स्टँडमध्ये पोहोचलेलं असतो. सायलीचं मन तिला सांगत असतं की माझे अर्जुन सर आलेले आहेत, माझे अर्जुन सर आलेले आहेत असं तिचं मन तिला सांगत असतं. म्हणूनच सायली अर्जुनच्या मागे निघालेली आहे. अर्जुन आता खूप टेन्शनमध्ये असतो. त्याला स्टँडवरती सायली कुठेही दिसत नाही आणि सायलीला अर्जुनबरोबरचे एक क्षण आठवू लागतात. जेव्हा सायली जेवलेली नसते दिवाळीच्या वेळेस तेव्हा अर्जुन तिला म्हणत असतो की मी तुम्हाला भरवतो, माझ्या हातनं खाल्लास तर 2 घास जास्त जातील, हे सायलीला आठवत असतं. सायलीला छान वाटत असतं. अर्जुनबरोबर तिने घालवलेला वेळ या सगळ्यामुळं सायलीच्या मनामध्ये एक
त्याच्याबद्दलच्या पॉझिटिव्ह भावना दिसत असतात. तिला छान वाटत असतं, कारण काहीही झालं तरीही अर्जुन आणि सायली कधीच वेगळे होऊ शकत नसतात. जेव्हा गुंडांच्या तावडीतून अर्जुनने सायलीला सोडवलेलं असतं, वाचवलेलं असतं, तेव्हाही अर्जुनने सायलीला घट्ट मिठीत घेतलेलं असतं. दिवाळीच्या दिवशी अर्जुनने मधुभाऊंना सोडवून आणलेलं असतं आणि सायलीला छान असं गिफ्ट दिलेलं असतं. पण सायलीच्या मनातला गैरसमज हा दूर झालेला असतो आणि अर्जुनने सायलीची कान पकडून माफी मागितलेली असते. त्यावेळेस सायलीने अर्जुनला मारलेली मिठी. हे सगळं सायली अर्जुनचं एकमेकांबद्दलचं प्रेम असतं. पण घरातल्या सगळ्यांना इतके दिवस त्यांचं प्रेम दिसत होतं, पण जेव्हा कॉन्ट्रॅक्ट मिळाल्याचे पेपर दिसले तेव्हा मात्र ते प्रेम दिसायचं बंद झालेलं असतं. तर इकडे अर्जुन सायलीशी ज्या प्रेमाने वागत होता, हॉस्पिटलमध्ये अर्जुनने तिची घेतलेली काळजी, तिला स्वतःच्या हाताने तो भरवत होता, या सगळ्या गोष्टी अर्जुनला सायलीला आठवत असतात आणि अर्जुन तिच्यासाठी काहीही करू शकतो हे सायलीलाही तेवढंच माहिती होतं. सायलीही अर्जुनशी तेवढ्याच प्रेमाने वागत होते. अर्जुन प्रत्येक बस चेक करत असतो, कोल्हापूरला जाणारी प्रत्येक बस चेक करत असतो. त्याला काही करून सायलीच्या जवळ त्याच्या मनातील गोष्टी बोलायच्या असतात, सांगायचं असतं, म्हणून अर्जुनची ही धावाधाव चाललेली असते. परंतु अर्जुनला अजून सायली दिसलेली नसते. त्यानंतर आपल्याला आता पाहायला मिळणार आहे की अर्जुन आणि सायली यांची भेट कशी होते आणि सायलीला घेऊन अर्जुन पुन्हा सुभेदारांच्या घरी म्हणजे अन्नपूर्णा निवासमध्ये घेऊन जाऊ शकेल का, हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यासाठी पार्ट 2 नक्की पहा. लवकरच तो आपल्या चॅनलवरती अपलोड होईल. थँक्यू.